श्रावण महिना चालू झाला आणि घरोघरी गोडधोड पदार्थांची रेलचेल चालू झाली। तर आज मी खरवसची गोड रेसिपी शेअर करते आहे। अतिशय चविष्ट आणि सर्वांना आवडणारा हा पदार्थ दोन प्रकारे दाखवणार आहे। एक जो नेहमी आपण बनवतो तसा आणि दुसरा कुकर मधला जसा आम्ही आमच्या घरी बनवतो तसा मी दाखवणार आहे। तर मी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। चला तर मग खरवस बनवायला घेऊ। तर इथे अर्धा लिटर म्हशीचं चिकाचं दूध घेतलंय। हे चीक गाईचं किंवा म्हशीचं मिळतं। गाय व्यायली की तिचं जे दूध मिळतं त्याला चीक म्हणतात। गाय व्यायली म्हणजे गाय किंवा म्हैस वासराला जेव्हा जन्म देते आणि नंतर जे दूध मिळतं त्याला चीक म्हणतात। त्या चिकाचा खरवस बनवतात। तर इथे मी म्हशीचं चीक घेतलं आहे। हे अर्धा लिटर एवढं आहे। तुम्ही गाईचं चीक घेतलं तरी सुद्धा चालेल। हे चीक असं जाडसर असतं। चिकाचं दूध शहरामध्ये सहसा मिळत नाही, पण जिथे डेअरी वगैरे असते तिथे ठराविक ठिकाणीच मिळतं। तर मला इथे म्हशीचं चीक मिळालंय। हे असं थोडंसं पिवळसर रंगाचं असतं। साध्या दुधापासून सुद्धा आपण खरवस बनवू शकतो। तर आता हे अर्धा लिटर म्हणजे ह्या मापाप्रमाणे 2 कप आहे। ह्या 2 कपासाठी हे साधं नॉर्मल दूध घेतलं आहे। हे दूध शक्यतो फुल फॅट घ्यायचं, कारण ते जाड असतं, त्याने खरवस खूप चांगला बनतो। अर्धा कप दूध आहे। तसंच इथे अर्धा कप गूळ घेतला आहे। हा गूळ बारीक किसून घेतलाय। थोडा पिस्ता घेतलाय। हा पिस्ता ऑप्शनल आहे, तो फक्त सजावटीसाठीच आहे। पिस्ता पाहिजे असेल तर घ्यायचा, नाही तर नाही घेतलं तरी सुद्धा चालेल। आणि हा केशर सुद्धा सजावटीसाठी घेतला आहे, तो सुद्धा ऑप्शनल आहे। वेलची पूड आणि जायफळ आहे। आता इथे आपल्याला कुकर मध्ये वेगळा बनवायचा आहे, त्यासाठी इथे 4 चमचे ओलं खोबरं घेतलंय आणि पाव चमचा जिरं घेतलंय। हे खोबरं आणि जिरं मिक्सरला वाटून त्याचा रस काढून घ्यायचा, त्यात थोडी हळद पण घालायची। तर इथे हे जे अर्धा कप दूध घेतलंय ते एका भांड्यात ओतून घ्यायचंय। त्यात हे गूळ घ्यायचं। तर इथे तुम्ही गुळाऐवजी साखर पण घेऊ शकता, पण गूळ घातल्याने खरवस हेल्दी बनतो। हा गूळ चांगला विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचा, तो पूर्णपणे विरघळला पाहिजे। तर इथे गूळ पूर्ण विरघळलाय। हा गूळ आता गाळून घ्यायचा आहे। तर एका डब्यामध्ये गाळून घेते। गाळून घेतलं की गुळाचा खडा वगैरे राहिला असेल तर तो निघून जाईल। हा गाळून घेतलाय। आता त्याचा चीक सुद्धा गाळून घ्यायचं, जे चिकामध्ये कुठे काही असेल तर ते सुद्धा निघून जाईल। हे सर्व मिक्स करून घ्यायचंय। त्यात थोडी वेलची पावडर घालायची, थोडंसं जायफळ किसून घालायचं। गूळ आहे म्हणून जायफळ घालायचंय। आता हे छान मिक्स करायचं। जायफळमुळे त्याला एक चांगला सुगंध येणार। खूप छान आणि अगदी सोपा पदार्थ आहे हा। ह्यावर वरून सुद्धा थोडी वेलची पावडर पसरायची आहे आणि केशर सुद्धा घालायचं आहे। आता इथे एका कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घातलंय। त्यात एक रिंग ठेवली आहे। त्यावर असा डबा किंवा कुकरचा डबा ठेवायचा। तर मी इथे अर्ध्यापेक्षा थोडं जास्त दूध ओतून घेतलं आहे। आपल्याला 2 प्रकारचा खरवस करायचा आहे, म्हणून बाकीचं दूध कुकर मध्ये करायचंय। म्हणजे हे साधारण जेवढं दूध घेतलंय त्याच्या पाऊण भाग दूध आहे। वर सजावटीसाठी केशर, वेलची पावडर घालायची, थोडा पिस्ता घालायचा। हे सगळं आवडीप्रमाणे घालायचंय। आता गॅस पेटून ही कढई गॅसवर ठेवायची। वर झाकण लावायचं, कढईवर पण झाकण लावायचं। आता सुरुवातीला गॅस 5 ते 7 मिनिट मोठ्या गॅसवर ठेवायचा। नंतर मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिट शिजवायचा आहे। हा खरवस शिजतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या प्रकारचा खरवस बनवायला घेऊया। इथे 2 चमचे ओलं खोबरं, हळद आणि जिरं मिक्स करून ते मिक्सरला वाटून त्याचा रस काढायचा आहे। ह्यात थोडंसं पाणी घालून खोबरं वाटलंय ते एका कपड्यावर किंवा गाळणीवर काढून घ्यायचं। खोबरं फक्त एकदाच वाटून घ्यायचं आहे, कारण सुरुवातीला जे खोबरं आपण वाटून घेतो त्याचा रस आहे तो खूप गोड असतो आणि जाडसर असतो। आता हे राहिलेलं खोबरं फेकून न देता आपली घरातली गोडी डाळ किंवा वरणामध्ये नाहीतर भाजीमध्ये वापरू शकतो।
तर हे साधारण 2 ते 3 चमचे नारळाचा रस आला आहे. आपण दूध कमी घेतलंय त्यामुळे एवढाच रस घालायचा आहे. या चिकाच्या दुधात मिक्स करून घेऊयात. आमच्याकडे गावी असा नारळाचा रस घालून खरवस बनवतात. इथे तुम्ही नारळाचा रस न वापरता फक्त 2 चमचे खोबरं घातलं तरी सुद्धा चालेल. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये ओतायचं आहे. इथे मी केकचं भांडं घेतलं आहे. केकच्या भांड्यामध्ये खरवस खूप छान होणार. हे दूध आता केकच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं. जेवढं दूध आहे त्याच्या पावभाग एवढं दूध आपण घेतलेलं आहे. त्यापेक्षा थोडं जास्त सुद्धा असू शकतं. वर पिस्ता घालायचा, वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ किसून घालायची. वर थोडं केसर घालायचं आहे. आता हे कुकरमध्ये बनवायचं आहे, तर इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलंय. त्यावर ही कुकरची जाळी ठेवली. त्यामध्ये हे नारळाचं दूध तयार करून बनवलेलं जो दुधाचं भांडं आहे ते ठेवायचं. वरचं वाफेवरचं पाणी उतरू नये म्हणून त्यावर एक ताटली ठेवायची आणि आता कुकरला झाकण लावायचं आहे. लक्षात असू द्या, कुकरचा रबर काढायचा नाहीये, तो तसाच ठेवायचा आहे आणि फक्त झाकणाची शिटी आहे ती काढून घ्यायची आहे. कुकर गॅसवर ठेवून सुरुवातीला 10 मिनिट मोठ्या गॅसवर, नंतर 15 ते 20 मिनिट मध्यम आचेवर शिजवायचं आहे. तर हे दोन्ही पण खरवस गॅसवर चालू आहेत. तर इथे आता 20 मिनिट झाले आहेत. जे आपण कढईत करायला घेतलं होतं ते झाकण काढून बघूयात. तर तुम्ही बघू शकता कढईमधला खरवस तयार झालाय. त्यावर सुरी रोवून पाहूयात. तर सुरीला कुठे लागलं नाही आहे, म्हणजे आपला खरवस तयार झालाय. आता हा डबा खाली उतरून थंड करायचा आणि नंतर फ्रीजमध्ये 1 ते 2 तास सेट करायला ठेवायचा आहे. खरवसच्या साईडच्या कडा सोडून घ्यायच्या. आता हे गरम आहे तर ते थोडा वेळ थंड होऊ द्यायचंय. नंतर मग ते फ्रीजमध्ये ठेवायचं. आता इथे कुकरला सुद्धा 20 ते 25 मिनिटं झाली आहेत. कुकरमधला पण चेक करूयात. कुकर उघडून आतलं झाकण काढूयात. हा बघा, कुकरमधला पण तयार झाला आहे. त्याला सुद्धा सुरीने चेक केलं. कुकरमध्ये थोडं पाणी राहतं. तर आता हा डबा थंड करायला ठेवायचा आहे. थंड झाला की फ्रीजमध्ये 2 ते 3 तास सेट करायला ठेवून देऊयात. ह्याच्या पण कडा सोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे नंतर काप पडायला सोपं जाणार. तर आता इथे मी 3 ते 4 तासांनी फ्रीजमध्ये ठेवलेला खरवस काढलाय. हा कढईमधला खरवस चांगला सेट झालाय आणि हा कुकरमधला नारळाचं दूध घालून बनवलेला तो सुद्धा छान झालाय. हळद घातल्यामुळे ह्याचा रंग खूप छान दिसतोय आणि चांगला फुललेला सुद्धा वाटतोय. तर हे दोन्ही पण आता तयार आहेत. त्याचे आता काप काढून घेऊयात. सुरीने पण छान काप पडत आहेत. तुम्हाला जर कधी ओरिजिनल चिक मिळाला तर नक्की अशा प्रकारे तुम्ही खरवस करून बघा. दुधाच्या डेअरीमध्ये जो चिक मिळतो तिथून तुम्ही घेऊ शकता. तर हे पहा, तुम्ही बघू शकता हा साईडचा तुकडा आहे तो किती छान तयार झालाय. किती मस्त खरवस झालाय. अगदी 20 मिनिटात तयार झाला आहे. खाली जाळी सुद्धा आली आहे. बाजारात मिळतो तसाच घरी सुद्धा चांगला होतो. त्याची चव सुद्धा खूप छान लागते. तर हे एवढे तुकडे तयार झालेत. साधारण पाऊण भागामध्ये हे एवढे काप झाली आहेत. आता कुकर मधल्या खरवसची कडा सोडून त्याची काप पाडून घेऊयात. खूप सुंदर असा खरवस तयार झालाय. एकदम हलका आणि जाळीदार दिसतोय. यात नारळाच्या रसाची गोडी तर आहेच, सोबतच जिरं आणि हळद घातल्यामुळे त्याला एक विशिष्ट चव लागते. कोकणात नारळाच्या रसातील बरेच प्रकार बनवले जातात. त्यातीलच हा एक प्रकार आहे. कोकणात खरवस बनवताना अशा पद्धतीने बनवला जातो. ह्याची चव अगदी अप्रतिम लागते. खोबऱ्यामुळे त्याला एक चांगला टेक्स्चर सुद्धा येतो. तुम्ही अशा प्रकारे बनवला नसेल तर नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त लागतो हा खरवस. चिकाचं दूध घेताना माहितीच्या दुकानातूनच घ्या. दोन्ही पण खरवसची चव खूप सुंदर लागते. खरवस खाल्ल्याने शरीरातील प्लेटलेट्स वाढतात. त्वचेसाठी खूप चांगला आहे आणि ह्यात प्रोटीन, विटामिन आणि खनिजचं प्रमाण सुद्धा जास्त प्रमाणात असतं. तर तुम्हाला जर गाईचं किंवा म्हशीचं ताजं चिक मिळालं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.